एलिफंटा बोट दुर्घटनेत नेरूळमधील प्रज्ञा कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याच्यानंतर नेरूळ येथे अंत्यसंस्कार देखील करण्यात आले। प्रज्ञा कांबळे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही शिक्षण घेत आहेत। प्रज्ञा कांबळे या मिळेल ती नोकरी करून आपल्या 2 मुलांचं शिक्षण करत घर चालवत होत्या। मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याने 2 मुलांना आईचं प्रेम गमवावं लागलं। घटना घडण्या अगोदर योग्य ती काळजी घेणे आवश्यक होतं। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणं, प्रवाशांना लाईफ जॅकेट न देणं, तसेच नौदलाच्या नवीन स्पीड बोटची चाचणी रहदारी असलेल्या प्रवासी बोटीच्या मार्गात करणं हे चुकीचं असून प्रशासनाने दोषीवरती योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रज्ञा कांबळे यांच्या कुटुंबाने केली आहे। सरकारला एकच भावना आहे, काय मागणी आहे। माझं वय 65 आहे आणि तिचा एक मुलगा 13वीला आहे, मुलगी 9वीला आहे। सरकारकडून मागणी आहे की त्यांचं पुढचं आयुष्य आणि पुढचं शिक्षण हे सरकारने पूर्णपणे करावं आणि त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावं, कारण जो आधारस्तंभ होता तो नाहीसा झालेला आहे। मुलगी काय काम करत होती आणि कशा प्रकारे आता मुलं काय करतात त्यांचे? तिचा मुलगा 13वीला आहे कॉलेजला, मुलगी 9वीला आहे आणि ती एक साध्या ऑफिसमध्ये काम करत होती। 6 ते 7 हजार तिला पगार होता। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।